नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. भारतीय जनता पार्टी महानगर व ग्रामीणच्या वतीने आज शहरातील सिटी पॅलेस येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांची उपस्थिती होती. याचबरोबर भाजप महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, गटनेते मोकिंद खिल्लारे, मराठवाडा संयोजक नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, युवा नेते राहुल लोणीकर, नगरसेवक डॉक्टर केदार खटिंग आदींची उपस्थिती होती. मोदी सरकारची 12 वर्ष विकास जनकल्याण या अभियानाअंतर्गत या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री कराड यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की येत्या 25 जून ते 30 जून दरम्यान जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवून या स्पर्धेचा लाभ घ्यावा. तसेच आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरात वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आज संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीस भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांनी 12 वर्ष प्रधानमंत्री म्हणून अत्यंत प्रभावीपणे चांगलं काम केलेलं आहे. त्यांच्या या काळामध्ये विविध विकासाची कामं झालेली आहेत आणि ही विकासाची कामं जनतेपर्यंत जावे आणि ज्यांना गरजू नागरिक आहेत त्यांना त्यांचा फायदा व्हावा म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे जून महिन्यामध्ये विविध कार्यक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे. यामध्ये विशेषतः पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाचं महत्त्व समजून सांगून ट्री प्लांटेशन करणं, त्याचबरोबर 21 जूनला योगा दिन इंटरनॅशनली साजरा केला जातो म्हणून योगाचं महत्त्व समजून सांगून प्रत्येकाने योगामध्ये इन्व्हॉल्व व्हावं त्यासाठी प्रयत्न करणं. तिसरा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे 25 जून रोजी 51 वर्षापूर्वी या देशावरती तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी इमर्जन्सी लावली होती आणि घटनेला पायमल्ली केली होती. घटनेला बाजूला ठेवून ती इमर्जन्सी लावली होती. त्याची माहिती असावी, जनजागृती व्हावी म्हणून आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत. आणि चौथं, या भागातील विशेषतः ग्रामीण भागातील विकास व्हावा म्हणून प्राकृतिक शेती त्याबद्दल माहिती असेल, त्याचबरोबर स्वच्छतेचा महत्त्व असेल आणि विकसित भारत संकल्प, हा जो विकसित भारत संकल्प प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केला तर त्याबद्दल शालेय विद्यार्थीमध्ये चित्रकला स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल आणि वक्तृत्व स्पर्धा असेल, असे विविध कार्यक्रम घ्यावेत म्हणून आज परभणी शहर आणि ग्रामीणची पदाधिकाऱ्याची आम्ही बैठक घेतली. प्रतिनिधी बालाजी कांबळे, डीएनए मराठी, परभणी.